ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पहिल्यापासून त्रास होतोय, पण आता जास्त वाढला. तुम्हाला अगोदर अपघात झाला होता कधी? अपघात नाही, पण माझा राजा पोटात असताना भूकंप झाला होता. त्याच्यात माझ्या डोक्याला मार लागला होता. अच्छा. तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, पण त्याला किमान 5,000 रुपये खर्च येईल. 5,000? हे घ्या डॉक्टर, 25,000 रुपये. आणखीन लागले तर आणखीन आणीन, पण माझ्या आईची दृष्टी तिला परत मिळाली पाहिजे. आय एम सॉरी, खूप उशीर झालाय आता. कितीही पैसे खर्च केलेत तरी तुमच्या आईची दृष्टी आता परत येऊ शकत नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो. मीच काय जगातला कुठलाही डॉक्टर आला तरी हे शक्य नाही. आय एम सॉरी. काय उपयोग पैशांचा? माझ्या आईचे डोळे जी परत देऊ शकत नाही ती संपत्ती काय कामाची? अरे मला कुणीतरी रस्ता दाखवा रे. अरे मला पलीकडे अरे बाबा, मला रस्त्याच्या पलीकडे ने रे. देव तुझं भलं करी रे बाबा. आहे, या पैशांचा उपयोग आहे. आणखी एखाद्या राजवट अशी वेळ येऊ नये, आणखी कोणाच्या तरी आईची दृष्टी अशी हरवू नये, त्यासाठी उपयोगी पडेल हा पैसा. श्रीमंतांचा हा काळा पैसा गरिबांच्या गरजेला उपयोगी पडेल. दूधवाल्याचे, हे रेशनवाल्याचे, हे बायकोचे, हे पाहुण्यांसाठी, हे उधार, आणि मला काय हे. हो हजर साहेब. काय हो? अहो पैसे जास्त झाले वाटतं. बोलताय काय? अहो तुमचे पैसे पडले हो. अरे त्याच्या आईला, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर बायकोला घरी केली असती आमची बिन पाण्यानं चंपी. थँक्यू थँक्यू थँक्यू. पाकिट. चोर 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 चोर. पकडा पकडा, चोराला पकडा, चोराला पकडा, चोराला पकडा. हवालदार, काय कुठे काय? मी काय बोललो? मी या लोकांना सांगितलं की चोराने हवालदारचं पाकिट मारलं तर लोक हवालदारची किंमत नाही करणार. कुठे गेला? कुठून नाव तशी आठवली. हवालदारचा पाकिट भरून फसलो त्याच्या मायला. हे चोरांचा घाम काढला. काय दुनिया आली. हवालदारचं सुद्धा पाकिट मारायला लागले. तेव्हा आता माचीच कुठून माचीच तेव्हा माचीच जाऊ. माझी ए बाबा, तुला आता सोडत नाही. सोड मला. नाही सोडत माझं पाकिट दे. अरे सोडणार रे. माझं पाकिट दे, मी तुला अरे सोडणार सोड. नाही. माझ्यावर ओरडतो? चल पैसे नाही तुझी धुलाई करतो. चल. अरे माझी तब्येत खराब आहे, मला डॉक्टर माईक पवारकडे जायचं. सोड ना. ये शर्ट घे, ये आणि ये पळ पळ, ये. अरे खो तुझ्या तर रे मी. थांब थांब, पळतो कुठे? थांब. अरे मला पाकिट दे. अरे अरे अरे. कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? हवालदार या. तू इथे आहे का? थांब थांब. अरे अरे, पळतो कुठे? थांब. अरे अरे, धावतो कुठे? अरे
पडशील ना भरशील बघ. तर आता मला पॅन्ट घेतलं होता शर्ट घेतला होता आता अंडरवेअर देऊ तुला पाकिट देणार नाही त्या मायला हवाला रे खाली तू वर ये, खाली ये. तू वर ये तू खाली ये तू वर ये रे हसतोस तू खाली ये तुला मी चांगलाच रडवतो अरे थांब चढतोच मी वरती पैसे किती आहेत बघतो ही पॅन्ट आणि शर्ट आणि माझी चड्डी त्या मायला काय एवढं कमी गौरव तुमचा पगार वाढवत नाही अरे वाढव वाढव कधी आमचा भला होईल त्या मायला यायला पडशील मरशील चढशील तांबरे आता मी नाही झाडावर चढवतो मग तुला भाऊ वाटलं मला झाडावर चढता येत नाही हा बघ. दंडी सोडे खाली उतर. बघितलं जय वडाळी मध्ये गेला चोर झाला माझं पाकिट घेऊन गेला आणि मला काय देऊन गेला चट्टी चोर आता मी माझ्या बायकोला काय सांगू आई हे बघ माझं जग हा तुझ्या नावाचा आश्रम आणि ही गरीब असहाय्य परिस्थितीनं गांजलेली माणसं यांनी अन्न मागितलं नशिबी आली उपासमार यांनी वस्त्र मागितलं आणि मिळाल्या वासनेनं वखवखलेल्या नजरा आई यांनी निवारा मागितला आणि नशिबी आला फुटपाथ कुणाला यांची दया आली नाही ग पण तुझ्या आशीर्वादानं या गरीब अपंग लोकांची सेवा करून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं हे पाहायला तुला दृष्टी हवी होती ग मी तुला दृष्टी देऊ शकलो नाही पण या गरीब लोकांची सेवा करून मला तुला दृष्टी दिल्याचा आनंद मिळतो हे काय आई तुझ्या डोळ्यात अश्रू वेड्या हे आनंदाचे अश्रू आहेत मला असं वाटतं आज मला खरोखरच दृष्टी मिळाली आई ही माणसं माझा आश्रम सांभाळतात हे रामजीबाई नमस्कार माई नमस्कार माई राजा आमचा देव आहे ये आई वरती हे रहीम चाचा सलाम भाई राजा परवरदिगार है हमारा आणि आई हा किसन नमस्कार राजा हा अरे मुलाचं पत्र आलंय काय पत्रात लिहिलंय डॉक्टरीच्या परीक्षेचा अभ्यास जोरात चाललाय वा वा ये आई या या काय गोपी राजा पाय खाली घे ही माझी लक्ष्मी हा लक्ष्मी काय रे गोपी हा एवढी ढोर मेहनत करून काय मिळतं तुला ना अंगभर कपडा ना कुटुंबाला अन्न आणि म्हणे ही तुझी लक्ष्मी तुला काय म्हणायचंय राजा अरे पैसे घे आणि घरच्यांना सुखी ठेव पैशाची गुरमी दाखवू नकोस राजा वाईट वाटेनं पैसा कमवून फार मोठा झाला अरे मी कुठल्याही मार्गाने पैसा मिळवला ना तरी मी सुखी आहे गोपी अरे तू सुखी आहेस पर तू सपनाच्या दुनियेत आहेस राजा जरा शहाणा हो माझ्यासारखी मेहनत मजुरी कर तुझं श्रीखंडपुरीचं जेवण सोडून माझ्या संग झुणका भाकर का खऱ्यापणानं जीवन जग राजा अरे गोपी ही खरेपणाची वाटचाल फार अवघड आहे तुला आठवतं गोपी अरे याच रस्त्यावर आपण इमानदारीने रोजीरोटी कमवत होतो एकमेकांना समजून घेत होतो तू मात्र इमानदारीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिलास मला वेगळा मार्ग पत्करावा लागला तुझं खरं प्रेम मी हरवून बसलो गोपी आपल्या दोस्तीचं सार स्वरूपच बदलून गेलं बघ गोपी अरे माझ्यावर जो प्रसंग आला ना तो तुझ्यावर आला नाही म्हणून तुला त्याची जाणीव नाही पण अजूनही काही बिघडलं नाही गोपी अरे चल माझ्या मार्गानं नाही राजा तू तुझ्या वाटेनं जा मी माझ्या वाटेनं जातो एक दिवस तुला कळेल की कुणाची वाट खरी आहे ती राजाला फितूर झाले राजाने यांना भीक मागायला बंदी घातले म्हणे तुमची हिम्मत मी भीक मागणार नाही जान देंगे मगर हम भीक नहीं मांगेंगे घेऊन जा या कुत्र्याना हा कालियाचा इलाका आहे
इथे आमचा हुकूम चालतो. ला 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 ला. अरे राजा, हा काय रे चंदू? सकाळपासून तुला ओळखतोय. काय झालं? ते रोजे आहे ना, हा एक टीप दिली आहे. हा एक चांगला मालदार बकरा आहे, सोनारच्या दुकानची तिथे. समजलं तुला? 50-60 हजार रुपयाचा. जी खबर मिळाली आहे ती पक्की आहे काल्या. यानंच ती आणली. मी स्वतः बघितलं आहे माझ्या डोळ्यानं आणि ऐकलं मी कानानं. राजाचा प्लॅन आहे चोरी करायचा. मी आज त्याला सोडणार नाही. हवालदारला धक्का मारतो दिवसा ढवळ्या. ओळखत नाही का? नमस्कार साहेब. तुम्हाला कोण नाही ओळखत साहेब? इकडे कुठे साहेब? कोणालाही सांगायचं नाहीये, अत्यंत खाजगी आहे. या एरियामध्ये 2 चोर, लुटारू आणि बदमाश फिरतायत अशी आम्हाला बातमी आलेली आहे. आणि ती अतिशय गुप्त बातमी आहे. खूप साहेब हं. तो गारुडा आहे हं. जादूनी नोटा काढतो खराखुऱ्या. जादूला नोटा काढतो. हा. खरं करूया. हा. काहीतरी काय सांगतो. आता कोणी खरा करून रस्त्यावर नोटा काढायला लागलं तर सरकारला नोटा छापायलाच नको. आता काय होय? तुला कुठंतरी पाहिलंय. पाहिलं ना? कधी कधी आता नाही, या अगोदर तुला कुठेतरी पाहिलंय. कुठं बरं पाहिलंय? हा पाहिले. तुम्ही मला नाटकात किंवा सिनेमामध्ये पाहिले असतील. अरे तो जॉनी लिव्हर आहे हा. ना, तो सेम टू सेम माझ्यासारखा दिसतो. नाटक सिनेमा वगैरे मी बघत नाही. फालतू गोष्टी. मी तुला कुठेतरी पाहिलंय. कुठं बरं पाहिलंय? कुठे पाहिलं? बरं तुम्ही आठवा ना. मी आता अरे ना पाहिलास? कितीला घेतलं? किंमत बघायची, किंमत बघायची. त्याला विकता का? तुलाच विकतो 2000. थांब. तो बघा गारुडी, हं. तो ड्रेसच्या दुकानात शिरला बघा. शिरला. हा मग मी काय करू? अरे तो आता काय तुम्ही मला बनवतो काय? मी कुठे बनवतो? तो बनवतो. कोंबडीची अंड काढून दाखवतो. त्यातून तो कोंबडी शिवाय अंड. मग कोंबडी शिवाय अंड. हा. शक्यच नाही. तर काय? पण मी तुला कुठेतरी पाहिलं. कुठे बरं पाहिलं नाही? कुठे पाहिलं? पाकीट. सांगितल्याप्रमाणे सगळे ना गाडीत ना. एकदम फर्स्ट क्लास माल आणलाय बे. हा बघा, डायमंडचा सेट आहे. हा बदामचा सेट आहे. आणि हे डिस्कोचे नाही. हा बघा. अरे चोर, मला बनवतो काय? तुला पाहिलंय दुकानात शिरताना. आता बाहेर तरी ये खरा. तुला अंदरच करतो. सलाम हवालदार, सलाम. सलाम बिलाम ठीक आहे. इकडे तो चोर सांगत होता तू जादूनं नोटा तयार करतोस न छापता. जादूनं कोंबडी शिवाय अंड तयार करतोस. कोंबडी शिवाय हे असं काय झालं? माता देवी या मालिक, मी पुरुषाला बाई बनवू शकतो. काहीतरी बोल नको, काहीतरी बोल नको. या पुरुषाला बाई. शरीर. पुरुषाला बाई मला बनवून दाखव बघूया. तुला आता बनू दाखव. बनू दाखव. श्वास घे. अरे काहीतरी काय? इकडे माझा खेळ चालू आहे. ये माझ्यावर. खबरदार, होशियार. ऑफिस मदारी का खेल देखो, टोपली का कमाल देखो. बच्चे तालियां बजाओ. पीछे हटो, मागे मागे. बच्चे लोग, बड़े लोग, बूढ़े लोग, माता लोग 2 कदम पीछे हटो. 2 कदम. बस, ये 2 बस. पावलं मागे मागे. ये मेरे मालिक, हाँ। मेरी देवी, मेरी माता, ये हवलदार ने मेरे को चैलेंज किया. मेरे को चैलेंज किया. यस. एक जादूगर को चैलेंज किया. हाँ। हवलदार तुमको मालूम है क्या? ये छोकरा अमिताभ बच्चन से लंबा था. क्या? इसने मेरे साथ एक बार होशियारी किया. हाँ। इसको एक टप्पू मारा, जादू मार के फूक दिया. वो इतना हो गया. चुप. हवलदार तुम हमको चैलेंज किया. किया. हम तुमको बोला हम पुरुष को बाई बनाएगा, हाँ। मर्द को औरत बनाएगा हाँ। और तुमको बना के बताएगा. दिखाओ. तो चलो जरा जोरदार ताली बजाओ. वो लोग ताली नहीं बजाएगा. वो लोग ताली नहीं बजाएगा. ना वो पुरुष बनेगा ना औरत बनेगा. असं नाही म्हणजे बीच का बनेगा ईमान से. तुर्रा, 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 मतलब बंद. हा म्हणजे बन. क्या मेरी माता मेरी देवी, अब देख लेना इसको मैं पुरुष से भाई यानी कि आदमी से औरत बनाएंगे. कुर्र चमार चमार दा और के चमार चिमल को दा कुर्र कोशा मुर्र कोशा तुम बड़ा तुम
देखा बन गया ना भाई. कोण चोरा तू काय काय? ही दाढी पण आता चला चला. हा डायमंड नेकलेस मला पाहिजे. शी. नमस्कार. हं? गाडी बंद पडली वाटतं. हो ना. काय सेवकराम कसं काय नमस्कार. लई सकास. आणि काय रे तू एकटाच हो एकटाच. बाई हे हं? चांगले मेकॅनिक आहेत तुमची गाडी हो? बरोबर चांगली करून देते. ही काय किल्ली? नमस्कार. सेवकराम हो साहेब. चांगली सेवा करा हो राजा हो सांगतोय. फर्स्ट क्लास. अच्छा बाई आपल्या नादी लागलं नाही पाहिजे. महादेव. पोलीस मी तुमची अतिशय आभारी आहे. आज तुमच्यामुळे माझे दागिने वाचले आणि माझी अब्रूही. तुमचं नाव काय? राजा राजा. 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 तुम्ही घरी येऊन माझ्या डॅडींना भेटलात ना तर ते अतिशय खुश होतील. हो हो भेटेल ना पण आज आज मला वेळ नाही आता वेळ आहे. इन्स्पेक्टर हो मी इन्स्पेक्टर त्याचं काय आहे सगळाच घोटाळा आहे. हे दागिने ही चोरी मारामारी ऍक्सिडेंट. तुम्ही असं करा हे दागिने माझ्याकडे द्या. मी काय करतो पोलीस स्टेशन मध्ये जाऊन केस फाईल करतो. तुम्ही उद्या सकाळी येऊन ते घेऊन जा. अहो पण मला केस करायचीच नाहीये. नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचे माझ्यावर इतके उपकार आहेत. मी तुमची अतिशय आभारी आहे. येते. हा बर बाई किल्ल्या चला. माझा राजू आला. राजू आलास. आई अरे अरे बैस. आई तुझ्यासाठी जेवण आणतो. राजू हा एवढ्या रात्रीपर्यंत कसलं रे काम करतोस? आई तुझा मुलगा म्हणजे काय साधा कारकून वाटला तुला? 8 तास खरडेगाशी केली की झाला मोकळा. अग रात्री नंतर तर आमची कामं खरी वेगानं सुरू होतात आणि मोठ्या मोठ्या माणसांशी संबंध येतो. आणि एक का ऑफिस आहे इकडे तिकडे सारखी पळापळ. सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. बरं ते जाऊ देत तुझे बघू. राजू किती कम नशीब आहे मी. खरं म्हणजे माझ्या राजाला मी भरवायचं माझ्या हातानं. पण आई तुझे डोळे बरे करण्यासाठी जीवही द्यायची तयारी आहे माझी. अरे राजू काय नाही केलंस तू आतापर्यंत. लहानपणापासून किती पैसा खर्च केलास पण जे नशिबात आहे ते भोगलंच पाहिजे. होय आई नशीब. अरे हो गोपीची आई आली होती. उद्या राखी पौर्णिमा आहे ना. सांगून गेले की उद्या राजूला लवकर पाठवा. खरंच की उद्या राखी पौर्णिमा नाही का? बघ मी विसरूनच गेलो होतो. मी जाईन गोपीकडे पण त्यासाठी तू लवकर जेव लवकर झोप आणि मला लवकर उठव.
संध्या. संध्या, तुझ्यासाठी हिरवी साडी आणि हिरवा ब्लाऊज थोड्याच वेळात चंदू घेऊन येतोय. खरंय? मग मी काय खोटं सांगतोय? अगं तुला काही कमी पडू देणार नाही. तू माझी बहीण आहेस. तुझ्यावरून माझा जीव ओवाळून टाकेन. हो, तुला सांगायचं विसरूनच गेलो. संध्याकाळी येताना मी तुझ्यासाठी हिरवा चुडा घेऊन येणार आहे आणि एक बाशिंग बांधलेलं लाल तोंडाचं माकड. मी नाही बोलणार जा. अगं वेडाबाई, जा जा. त्या गोपीचा तवा तापलाय, त्याला जाऊन राखी बांध जा. चल, नाहीतर माझ्या नावाने खडे फोडेल. किती रे माया करतोस आमच्यावर. आई, मी तुझाच मुलगा आहे ना. बरं, मला निघायला पाहिजे. हा, दादा मला फुगे पाहिजे, फुगे पाहिजेत, मला फुगे पाहिजेत. अरे बाबा, तुम्हा समजान करता मी समजा आणायला तयार आहे. पर आधी खाली उतर बघू. नक्की? अगदी नक्की राजा. तुझ्या पुढे चालेल का ए, कोणाचं? दादा फुगे आण. अरे बाबा, दादा तुझ्या फुगे करता आण. फुगा आणीन, याच्या करता चिठ्ठी आणीन आणि मुन्नी करता भाज्या पण आणीन. ते सामान आत ठेवा. हाजी. हो भाऊ, जरा गाडीकडे लक्ष ठेव. हो. काय पाहिजे साहेब? हिरव्या बांगड्या पाहिजेत. गाळा. अहो, मला माहिती असतं तर तुम्हाला विचारलं असतं का? या बांधून द्या. हो साहेब, आत्ता देतो. तुम्ही हो मीच. काय खरेदी केलं? हिरवा चुडा. समजलं. चुकीचं समजलात. हिरवा चुडा मी बहिणीसाठी घेतलाय. किती बहिणी आहेत तुम्हाला? सध्या तरी एकच. त्याच्याच घरी चाललोय. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते. तुमचं घरही पाहायला मिळेल आणि तुमच्या बहिणीलाही भेटेन. पण मी माझ्या घरी नाही चाललो. मानलेल्या बहिणीकडे, तिच्या घरी चाललोय. मग असं करा, तुम्ही माझ्याच घरी चला. माझे डॅडी आणि अंकल तुम्हाला भेटू इच्छितात. मला वाचवलं म्हणून खूप खुश आहेत तुमच्यावर. आत्ता नको. आत्ता जर मी माझ्या बहिणीकडे गेलो नाही ना तर ती खूप रागवेल माझ्यावर. पुन्हा कधीतरी येईन ना. प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. बाय. मात झाली ना. आता कशाची वाट बघतो? तू नवरत्न हार दागिने आणणार होता ना? आणणार होतो, पण राजाने सगळा घोटाळा करून टाकला. जर राजा असाच घोटाळा करत राहिला तर तुला टाळ्या वाजवत फिरावा लागेल. नाही, असं होणार नाही. असंच होत. ज्यावेळी नवीन दादा उदयाला येतो, जुन्याचा अंत होतो. आता राजा राज करणार आणि तू गुलाम होणार. नाही, असंच होत बाळ. एक म्यानमध्ये दोन तलवारी नाही राहत. एक तर तू मरून जा, नाही तर राजाला मारून टाक. मुन्ना, मुन्नू, बेबी, अरे मी आलोय बघा. अरे मुन्ना, तुझ्या करता फुगा आणलं. फुग. दादा आले, दादा आले, गेले, दादाने सिटी आणली. अरे मुन्ना, लवकर ये रे, लवकर ये. लवकर ये. खूप काय आहे, दादा आले, दादा आले, माझे दादा आले, फुगे आणले. मी पण खूप फुगे घेणार. मी पण मुन्ना,
राजा ये तुझीच वाट बघत होतो आराम खरा. हो तिकडे मेला नाहीस पण इथं नक्की मरशील. आता मी तुला सोडणार नाही. राजा राजा माझा ऐक राजा. कालिया, मी मनात आणलं तर आत्ता तुझा मुर्दा पाडून या डबक्यात टाकू शकतो, पण मी तसं नाही करणार. का माहितीये? कारण तू मेलास तर कायदा मला जगू देणार नाही आणि माझ्या अपंग भावंडांसाठी मला जगायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव कालिया, जर का मुन्नाला काही झालं ना तर त्याच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा हिशोब तुला द्यावा लागेल. मला फक्त 50 रुपये पाहिजेत लाला. माझ्या भावाला ऍक्सिडेंट झाला, त्याची तब्येत लई खराब आहे. पैसे दे लवकर. अरे मी तुला केव्हा मना केलं, पण हे आहे तुझ्या पूर्वीचे कर्जाचे पेपर. अंगठा लाव. ये ऊपर वाला भी लई कमाल है बाबा. गरीबाला छप्पर फाडून पोऱ्या देते, लक्ष्मी नाही देते, आणि अमीराला लक्ष्मी देते पण पोऱ्या देत नाही. पोराबाळामध्ये घालून पडून बोलू नकोस लाला. पैसे दे लवकर लाला, पैसे दे र. गोपी, तू जेव्हा भी येतो ना घाई मध्ये येतो, पैसा घेऊन पटकून निघून जाते. पर आज तुला माझी एक बात ऐकावीच लागेल. तुझ्या हे रोज रोजच्या भीक मागणं मला बरं नाही वाटत रे. मी तुझ्या समजा कर्जा सोडायला तयार आहे. लाला, खरंच तू भला माणूस आहेस र. जरूर विठ्ठलाचा अवतार आहेस. विठोबा तुझं कल्याण करू. अरे माझा जन्म धनतेरसच्या, माझ्या कल्याण होतेच, पण मला तुझ्या कल्याणाची काळजी आहे. मी तुझ्यासाठी जीव बी त्याला तयार आहे रे लाला. खराच. अरे तुझ्यापासून हीच उमेद होती. मिलाव हात. गोपी, जसा तू तुझ्या हात माझ्या हातात दिला ना, तसा संध्याच्या हात माझ्या हातात दे. लाला, असला सौदा करण्या परीस माझा भाऊ भेला तरी 72. उशीर केलास, उशीर केला. बरं झालं आज मुन्ना औषधा बिगार मेला. उद्या तो भूक पायी मेला. तुला ठाव नाही आहे.
मरणाचं आणि गरिबीचं लई जवळचं नातं आहे. मरण जेव्हा पैसवाल्याच्या दारात येत तेव्हा ते काय करतात ठाव आहे? ते आपल्या पैशाच्या ताकदीनं त्याला दारातून परत पाठवतात. आणि मग ते मरण आपला हिसाब पुरा कराया गरीबाच्या दारात येत आहे. गरीबाच्या दारात येत आणि गरीब किती लाकडं पाहिजे ते सांग आणि पैसे ठेव. पैसा 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 लाकडासाठी पैसा पाहिजे. लाकडाला या पैसे पाहिजे. जन्माला या पैसे पाहिजे. जगाया पैसे पाहिजे. जीव वाचवाया पैसे पाहिजे. मुर्दा जाळाया पैसे पाहिजे. पैसे पाहिजे. पैसा गोपी, एवढ्या रात्री हातगाडी घेऊन कुठे चालला? लाकडं आणलीत. कालिया कुठं आहे? काले मला माहित नाही. माहित नाही. कालिया कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये? पापा, आज घेऊनच आले यांना बरोबर. अहो लाजतच होते यायला, पण मी म्हंटल आज यायलाच हवं. हे माझे पप्पा. नेहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ते शूरवीर काय? ब्रावो ब्रावो यंग मॅन. या 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 बसा. तर आज भेटीचा योग होता. हा? बोला काय घेता? मी सरबत आणते. हा, अरे वा, म्हणजे तुमचा चॉईस सुद्धा ठाऊक आहे वाटतं कमळीला. अहो तुमच्यासारखे तरुण आहेत म्हणून नीतिमत्ता नावाची काही गोष्ट तरी आज शिल्लक आहे. खरं मला तर कल्पनाच करता येत नाही. तुम्ही जर त्या दिवशी नसतात तिथे तर तुम्ही चक्क स्वतःचा जीव धोक्यात घातलात आमच्या कमळाकरता. फार मोठे उपकार आहेत आमच्यावर. कसे फिटणार खरोखर कळत. अहो त्यात काय एवढं? मी माझं कर्तव्य केलं. मग आता मला माझं कर्तव्य केलं पाहिजे. बोला कोणतं बक्षीस देऊ तुम्हाला? राजा नेहमी देत असतो, घेत नसतो. वा वा वा, काय तडफदार उत्तर दिलं. हा या माधवराव या. तुमची ओळख करून देतो. अच्छा. हा माझा मित्र माधव. नमस्कार. आणि हे यानेच त्या दिवशी गुंडांच्या तावडीतून कमलाला सोडवली. अच्छा अच्छा, हम्म. हेच का ते. व्हॉट्स युअर नेम यंग मॅन? माझं नाव राजा. वेल, काय करता तुम्ही? हं? हं. या हाताने जेवढं करता येईल तेवढं करतो. अहो हे हात काय वाटेल ते करू शकतात. हे हात जग घडू शकतात. दगडांमधून सुंदर मूर्तींना आकार देऊ शकतात. आणि तेच हात त्या मूर्तींची शक्ल करू शकतात, जगाला उद्ध्वस्त करू शकतात आणि निरपराध माणसांवर गोळ्या सुद्धा झाडू शकतात. ऍब्सोल्युटली रॉंग.
अरे हे हात तर आधार देणारे देवदूताचे हात आहेत काय. करेक्ट. घ्या सरबत घ्या. हा काय कमला जेवायला बेत काय करणार आज. खास पाहुणे आलेले आहेत आपल्याकडे. नाही साहेब, हं? आज नको प्लीज. पुन्हा कधीतरी येईन ना जेवायला. अरे नाही नाही असं कसं. आज तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आला आणि जेवल्याशिवाय जायचं म्हणजे कसं. नाही, आज एक महत्वाचं काम आहे. पुन्हा अवश्य येईन. ओके ओके, पण जेवायला यायचं प्रॉमिस दिल्याशिवाय चालणार नाही मिस्टर. प्रॉमिस. बरं मी येऊ आता. बरं आहे. नमस्कार. अच्छा येऊ मी. अच्छा. हो हं, कसला विचार चाललाय. काय नाही रे, हं? विचार करत होतो. काय. आज माझा मुलगा असता तर असाच असता. फॉरगेट इट माय फ्रेंड. अरे मुलगा नसला म्हणून काय झालं, मुलगी तर आहे. मुलगी. मग कमला कोणाची, माझी एकट्याची. एक्झॅक्टली. करेक्ट करेक्ट. शी इज माय चाइल्ड. मग येस. हे बघ आता स्वस्त बसू नकोस. तिच्याकरता एखादा जगाचा जावई शोधून काढ. काय. जावई. हं? अरे राम, हं. आत्ताचा मुलगा फार स्मार्ट होता नाही. अरे कमाल आहे. आता माझ्या डोक्यात सुद्धा एक्झॅक्टली तोच विचार येऊन गेला. अरे पण अगोदर कमलाच्या मनात काय ते तर विचारलं पाहिजे. हं? ते करी. अरे आली आली. कमला, काय काका. कुठल्या तरी रस्त्यावरच्या ढिशाव ढिशाव करणाऱ्या माणसाला तू 2 दिवसाच्या अवधीत घरी घेऊन आलीस. नाही म्हणजे उद्या काय त्याने काय तुला. नाही काका, ते तसे नाहीयेत. आणि पप्पानीच त्यांना. तुझ्या पप्पांना काय कळतं त्यातलं. अरे पण माधव. शट अप. तू लेकीची वकिली करू नकोस. तू वकील असलास तरी मी जज आहे. तर बोल, कुठपर्यंत गेलंय प्रकरण. कसलं प्रकरण. अपराधाची चाल ओळखण्यात हयात गेली माझी. अगं तुझा चेहराच बोलतोय. म्हणजे एक राणी एका राजाच्या प्रेमात पडली आहे. काय काका. म्हणजे गुन्हा कबूल. अपराधाला शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि शिक्षा म्हणजे आरोपी क्रमांक 1 हिनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आरोपी क्रमांक 2 ला आमच्या समोर आणून हजर करावं. काय राम, कसा पकडला चोर. दरवाजे ठोकतोय. कोण आहे. लालाजी. लालाजी. काय नाव आहे तुझं. मी संध्या, गोपीची बहीण. संध्या. हो. गोपीची बहीण. आईने मला पाठवले. आईनं पाठवलं तुला. अरे मग पाऊस मध्ये बाहेर कशाला उभी आहे. बोलतीस जेवर आली तो मदन. लालाजी. आईने सांगितले तुम्ही थोडी पैशाची मदत करा. अरे मदत करण्यासाठी तो आम्ही मातांची सेवा केली पाहिजे. सांग किती पाहिजे. 10,000, 20,000, लाख. एवढे नकोत मला. फक्त 200 रुपये. काय 200 रुपया. आणि थोडस धान्य. हे वेडाबाई, हे वेडाबाई, 200 रुपया मागून तू माझा अपमान करते का. अरे तुझी सुंदरताचा पण अपमान करते. काय तू पकडू लालला कंजूस समजला आहे. पकडू लाल जेव्हा देतो छप्पड फाडून देतो. चल आत ये. नाही, मी इथेच ठीक आहे. तेच ठीक आहे. कोई बात नाही. मी तो रस्ता विचार. सांग लाल किला टाकू की उकडा. काय म्हणालात लालाजी. म्हणजे बासमती पाहिजे की उकडा पाहिजे की लाल किला पाहिजे. काहीही चालेल. काही चालेल. लग केले टाकतो. आणि 3 जवानी की गंडेरी.
घेऊ दुसऱ्या हातात घ्या. लालाजी हा? पैसे पैशाचे तर विसरलो मी. घे. कुठे टाकू? ड्रायव्हर गाडी थांबवा. राजा तुम्ही घरी चाललात? हो चला मी तुम्हाला सोडते. थँक्यू. पण माझी आपली ही 2 पायांची गाडी आहे ना, तीच ठीक आहे. अहो ऐका तर खरं, मी तुम्हाला भेटायला तुमच्याच घरी चालले होते, पण बरं झालं तुम्ही इथे भेटलात ते. राजा खरं सांगू, मला असं वाटतं की आपण दोघांनी रोज भेटावं, एकमेकांशी खूप खूप बोलावं. कमला, तुझा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. मला वाटतं ते कधीही एक होऊ शकणार नाही. ठीक आहे, ते एकत्र होतील की नाही मला माहिती नाही, पण आज जन्म झालेल्या मुलीला भेटायला येणार की नाही? आज जन्म झालेल्या म्हणजे? आज कमला नावाच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही आल्याशिवाय तो साजरा होणार नाही. कमला, हा तिचा हट्ट आहे. तुम्ही नक्की यायचं हं? मी तुमची वाट पाहिन. अगं पण कमला, माझं ऐकून तर घे. ड्रायव्हर चला. ए, अगं कमला. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. ते राजा त्यांना बोलवलंस ना तू? हो ना, मी पण त्याचीच वाट पाहते. अगं नाही, आलाच वाटतं. किती उशीर केला. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बोलावल्याप्रमाणे आलोय बरं का. हॅपी बर्थडे. थँक्यू. नमस्कार. 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 हा? अरे थांबला कशाला आता? कशाला थांबला? हा चला ना आता. कमॉन कमॉन, केक कापायचं ना. या 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 या. कमॉन. हे घ्या. कमला, माझ्या तुला मनापासून शुभेच्छा. तू अशीच हसत फुलत राहूस हीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. राजा तू जरा वरती बस, मी आलोच थोड्या वेळ. बाय. जरा तिकडे चल. अरे तो आणायचे आज आलाच आहे तर आपण बोलून घेऊया का त्याच्याशी? तू जरा वजन बोल ना. पण राम भावते नाही. ए, नाही नाही आपलं काय ठरलेलं आहे ना की तू Please, बोलायचं. you have- ए, नाही नाही तू राम यू हॅव टू गो. प्लीज प्लीज मला जरा ऑकवर्ड वाटतं. ओके ओके Good boy. ओके. बरं का राजा भाऊ, एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायला आम्ही तुम्हाला इथं बोलावलाय. ओळखा भाऊ? नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच म्हणा. नाही, माझ्या काहीच. ओ आय सी आय सी आय सी. म्हटलं तुम्ही मुलांनी परस्पर ठरवून नंतर आम्हाला सांगण्यापेक्षा आम्ही म्हाताऱ्यांनी सगळ्या गोष्टी रितसर केलेल्या बऱ्या. हा? अहो पण मला काहीच. ऍट लास्ट द कॅट इज आउट ऑफ द बॅग. हा, आम्हाला कळलंय सगळं, सगळं कळलंय. हा? आमचा ग्रीन सिग्नल आहे तुम्हाला. गुड. मी आणि माधवनी खूप विचार केला. जोडी अनुरूप आहे, एकमेकांना पसंत आहे. उडवून देऊया बात. कसं? अहो पण हे कसं जमणार? अहो न जमायला काय झालं? आता फक्त तुमच्या घरच्या मंडळींची परवानगी मिळाली की झालं. आता काय आमचा पडला वधू पक्ष, तेव्हा तुमच्या वडिलांना भेटून विनंती करायला हवी, मुलगी पदरात घ्या म्हणून. पण मला वडील. आय एम सॉरी. त्याचं काय मला ठाऊक नव्हतं. मग मी असं करतो, तुमच्या आईनेच जाऊन भेटतो. अहो किती लाजता, हो किती लाजता. हे बघा, आजचा दिवस खरंच मोठा भाग्याचा. आज कमलाचा वाढदिवस, त्यातच तिच्या परीक्षेचा निकालही लागला. आमची कमला वकील झाली. वकील? ऑफकोर्स, वकील बापाची लेक वकीलच होणार. आता तुमचं शुभमंगलही जाहीर करून टाकू, म्हणजे दुधात नुसतीच साखर नव्हे तर केशरी. कसं? हॅलो, आय एम मॅजिस्ट्रेट माधव हियर.
ओ हाय 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 पोलीस कमिशनर साहेब, हाऊ आर यू सर? किती वेळ आम्ही तुमची वाट पाहत आहोत. हा? तुम्ही आज येऊ शकणार नाही? ठीक आहे, आमचं काय नाही. हे बघा, त्या कमलाच्या कोर्ट मार्शलला तोंड द्यायची तयारी ठेवा म्हणजे झाला. आपली कामं कधीच संपणार नाहीत हो. जगातले सगळे गुन्हेगार संपतील ना, तेव्हाच आपली कामं संपतील. हा? हा? म्हणताय काय गुन्हेगार? आणि तो सुद्धा आमच्या पार्टीत? गुन्हेगार आहेस तू, गुन्हेगार आहेस. तुझी जागा इथे नाहीये. साहेब नाही आले. What's wrong, मयंक boy? अहो कसला विचार करताय? कुठं काय? अहो दरदरून तुम्हाला घाम सुटलाय, एसी चालू असताना सुद्धा. या राजाबाबू, या जरा ओळख करून देतो. या लेडीज अँड जेंटलमेन, आज या पार्टीमध्ये मी आपण सर्वांना आणखीन 2 आनंदाच्या गोष्टी सांगणार होतो. त्यातली एक म्हणजे राजाचा माझ्या मुलीबरोबर होणारा साखरपुडा. थांबा 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 थांबा. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी मुलगी नुकतीच वकिलीची परीक्षा पास होऊन वकील झाली. आणि हा माझा होऊ घातलेला जावई एक मवाली, गुंड, चोर. Daddy? एक बरं झालं, साखरपुडा व्हायच्या आत मी जागा झालो. इन्स्पेक्टर कामताने मला सगळं सांगितलं की हा मनुष्य नुसता चोर, गुंड, मवाली नाहीये, तर बऱ्या वाईटाची कसलीही चाड नसलेला आणि तिच्या दलदलीतला किडा आहे. समाजाला लागलेला फार मोठा कलंक आहे. अरे ज्या माणसाची दीड दमडीच्या पाय पुसण्याची देखील लायकी नाही, अशा माणसाची इथे येण्याची हिंमत कशी झाली? हा गरीब भिकारी श्रीमंत होण्याची स्वप्न बघतो. राजा, नाही कमाल नाही. हा काय प्रकार आहे डॅडी? तू पाहिजे तर इन्स्पेक्टर कामत ना विचार. बेटी, हा प्रकार फार विचित्र वाटतोय मला. ह्या माणसानं माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. पण हा चोर आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा नाही म्हणूनच कायद्याच्या कचऱ्यात सापडलं नाही. लाला, काय हाय? गोपी, हे अंगठाची निशाणी ओळखते काय? इतक्या वर्षाच्या कर्ज, त्यांच्या ब्याज आणि या राजवाडाच्या भाडा मिळून 5,000 रुपये झाले डायरेक्ट. 5,000 रुपये? सोड त्याला. वकील उभे आहेत. हे गोपी, तुला लाज नाही वाटते? कर्जा घ्यायला 2 नंबरच्या दरवाजातून येते आणि पैसा घेऊन 1 नंबरच्या दरवाजातून चुपचाप निघून जाते. आता मागायला आलो तर 3 नंबरचा दरवाजा दाखवतो. गोपी याद राख, माझा कर्जा नाही दिला तर मी कोर्टातून जप्ती आणणार. तुझ्या परिवाराला सडकावर फेकून टाकीन डायरेक्ट. आणि संध्याला लाला, हे समजा खोटं हाय. मी 5,000 रुपये कधीच घेतलं नव्हतं. बापाला बोलवू. अरे जा, तुझ्या अख्ख्या खानदाराला बोलाव. पण मी सांगतो, मी इतके पैसे कधी घेतले नाही घेतले ना. या कायद्याच्या विद्वानानं तुम्ही हिसाब करून द्या. आत्ता समजलं ना गोपीची आहे. संध्या, आज जा. गोपी, हे कागदपत्र बरोबर आहेत. तुला पैसे द्यावे लागतील. आत्ता सांग, देतो पैसे किंवा आणू जप्ती डायरेक्ट? मी तुमच्याकडे दयेची भीक मागते लाला, दयेची भीक मागते. कोणत्या नीच आणि निर्दयी माणसाकडे दयेची भीक मागती असं आहे? ऐका ऐका लोकांना. लोकांना कशाला बोलवता? लाला, तुमची इच्छा काय? आई, तुला कसं सांगू लालाला काय पाहिजे ते? लाला, जराशी राहिलेली इज्जत चव्हाट्यावर आणू नका. आत या. असं पहिलेच सांगितलं असतं तर इतकं. लालाजी, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय पाहिजे? पहिला तुझ्या पोऱ्याला सांग, जोपर्यंत माझी वार्ता नाही संपेल तोपर्यंत बीच में नाही बोलायची. कारण की तो तरुण आहे, त्याला राग पटकन येते. नाही बोलणार लाला, नाही बोलणार. तुम्ही सांगा तर खरं. आता ऐका, मी तुझ्या गोपीला माझी सोन्या चांदीची दुकानवर बसवेल. तुझ्या लहान पोऱ्याला
चांगल्या स्कूलमध्ये दाखल करेल, त्याला मोठा माणूस बनवेल. तुमचा समजा कर्जा सोडून टाकीन डायरेक्ट. खरंच लाला, आणि हे पेपर पण फाडून टाकीन डायरेक्ट. आधीच तुमच्या उपकाराचं ओझं, त्यात हे आणखी कसं फेडणार आम्ही? आई, त्याचा डोळा आपल्या संध्यावर. संध्याचं लग्न या म्हातारीशी करायचं. आई, तू काळजी करू नकोस. आपल्या घरावर जप्ती येणार नाही. मी लालाशी लग्न करायला तयार नाही. दादा, माझं ऐकतो. नाहीतर लाला जपते. आपण सगळे रस्त्यावर येऊ. त्यापेक्षा दादा, हेच बरं आहे. दादा, मला मंजूर आहे. आई, तुम्ही जा, वरात घेऊन या. शुभस्य शीघ्रम. मी आज रात्रीच वारात आणतो. खोपीची आई, हे 1000 रुपये ठेवा. बरातीच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. नवे कपडे खरीदा. हा सर्व वाडा सजवून टाका. ठेवा. आई, लग्नाची तयारी करा. कुठला धर्म, कुठली नीती, कुणाच्या नावानं दवंडी पिटतोयस तू? ऐक गोपी, जशी वाळवीची कीड रामायण आणि महाभारताला सुद्धा सोडत नाही, तशी गरिबीची कीड कुणालाही सोडत. राजा, राजा, तुझं बरोबर होतं रे. ए पुरा ये घे. हे आजीला दे. कल्याण होईल. अरे शंकर, जी रामजी. या अगरबत्त्या. धंदा करून पैसा कमव. काय दारू घेतलीस तर मी पोलिसात. नाही तेव्हा काय रामजी काकांचा कळला ना? हा, नमस्ते. तू कोण? मूर्ख मानव, मी कोण? जेवढे लोक रामाला ओळखतात तेवढे मला देखील ओळखतात. मी आहे रावण, लंकाधिपती रावण. चल चल शहाणा बन. मी टीव्हीवर संपूर्ण रामायण पाहिलंय आणि मी रावणाला चांगला ओळखतो. तो दुसरा आहे. चल. टीव्ही? बर, दूरदर्शन. बुद्धिहीन, तो दूरदर्शनवरचा रावण नकली होता. मी असली रावण आहे. पण मला मी कोण हे विचारणार आहात. तू कोण आहेस? मी चोर आहे. चोर. चोर? पाकिट काय? मार. अरे मी पाकिट मार. तुझ्याकडे पाकिट नाही तर मारून दाखवलं असतं मी. अरे जशी तू रामाची सीता चोरलीस ना, तसं मी पाकिट चोरतो. सीता चोर, पाकिट चोर, सीता चोर, पाकिट चोर, चोर चोर, चोर चोर. पण हा जनसमुदाय जो आक्रोश करीत आहे तो कशासाठी? रामाने तुला मारायला साईनला आणलं होतं ना, तसं लोक मला मारायला आले. बर, तू माझा गुरु ना, मी आलो तुझं शरण. मला वाचव ना, वाचव ना मला. मग ये माझ्या मिठीत. आलो. आता ओळख पटली? पटली. बोल, एक मला सांग, तू चोरी का केलीस? मी चोरी गंमत म्हणून नाही केली, पोटासाठी केली. या पापी पोटासाठी काय नाही करावं लागत. इथे स्त्रियांना आपली आबरू विकावी लागते. गुंड, बदमाश, स्मगलर आपल्या स्वार्थासाठी घरोघरी एक एक रावण तयार झालेत. या रामाच्या देशात
एवढे रावण? हा पापांचा धडा तुम्हीच घालून दिलात. तुम्हीच सुरुवात केली. सुरुवात? सीता. छे छे, हे मला सहन होत नाही. माझा घसा कोरडा पडू लागलाय. बालक, मला थोडं पाणी पाजतोस का? पाचतो ना. चांगलं पाचतो तुला. छे छे, हे मी काय सुरू करून ठेवलं? गुरुदेव. हं? बालक, हे पाणी एवढं कडक कसं? या धर्तीवर असंच पाणी असतं. बर. बेवडा. बेवडा? जेवढा घेतला तेवढा बरा, ह्याला म्हणतात बेवडा. वा वा. म्हणजे या धर्तीवरचं हे मद्यपान आहे. चांगलं आहे. पी 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 बिंदास पी रावणा. बेवड्या पी रे. असं असतं. असंच असतं. पी, अजून पी, बिंदास पी. छान 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 छान. पी. चांगलं. बेवडा रावण. पी पी. वा, मस्त मुकुट रे. यायला रावणा, हा, हे मुकुट घालून बघू का मी? घाल घाल घे घाल घालू. घाल. हसू नको, हसू नको. कुठे आहे मध्य? मध्य कुठे आहे? मध्य. असं नाही, असं नाही, असं नाही. आमच्या इकडे असं नाही पित. आमच्याकडे असं पितात. कसंही पी बेवड्या पी. पितात. झोप झोप आरामशीर झोप. सोरे बाळा रावणा. आता घेतो मजा. अरे करमळ्या, कानाखाली जाळ करू का तुझ्या? अरे कोण आहे? काय रस्त्यावर चाललं का? काय बायकांनी छेड करतो रस्त्यावर? काय पोलिस आहे? तुला दाखवतो मी आता. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. साहेब 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 साहेब, मी रावणाला पकडून आणलाय. शब्बास हवालदार. अरे, आपण या पोलीस चुकीचं नाव रोशन केलं. उद्या पेपरात माझा फोटो छापून येईल. तुमचा वा लढे सिपाही और नाम सरदार का क्या नाही, बात नाही. लढे शिपाई नाव आपल्या सर्वांचं. काय म्हणताय काय? आता तुला बघतो. चल चल, तुला दाखवतो मी रावण काय तुझा हनुमान बनवतो. हे, चल. हवालदार, फोटोग्राफरला बोलून घ्या. अरे चोरा, आता आला की नाही ओरिजिनल ड्रेस मध्ये? हं? आता चल तुला बघ. अरे चोरा, तुझं आता डोकंच फोडतो मी. काय स्वप्न पडलं होतं वाटतं? त्यात पण तुम्हीच होते. इथे पण मीच आहे. चला निघा, कोर्टात जायचंय. कोर्टाला कशाला घेऊन जाते? सोडून द्या ना. तुला सोडून देऊ आणि माझी नोकरी पण सोडू? सोडून द्या ना. सोडून देऊ? मी हे काय पाकिट मारायचं? मी पाकिट मारू? मी मारीन, तुम्ही बघत राहा. बघत राहू. अरे येतो ना. राजा, अरे सकाळधन तुला शोधतोय रे मी. पण का? लई थकलोय मी आता. अरे लालाच्या त्या 5,000 रुपयापायी नाविलाजानं संध्याचं लगीन आईने लाला संग ठरवलं. अरे तो लाला आता वरात घेऊन आला बी असेल. चल लवकर राजा, चल. शेवटी गरिबाच्या लाचारीनं सौदा केला तर उशीर व्हायच्या आधी चल राजा, नाहीतर तो म्हातारा वरात घेऊन येईल आणि आपली संध्या आपली राहणार नाही.
गोपी पण यात राजू काय करणार बेटा? आई, मी माझं कर्तव्य करणार, जे एका भावानं बहिणीसाठी करायला हवं. आणि ते कर्तव्य भाऊ जर का करणार नसेल तर बहिणीनं भावाला राखी बांधायची कशाला? आई, अजून या राखीचा रंग सुद्धा उडाला नाही ग. आणि माझ्या बहिणीला माझी गरज आहे. मी माझ्या प्राणांची बाजी लावीन, पण माझ्या बहिणीचं रक्षण करीन. आई, पण राजू तिथं काही गोंधळ करू नकोस रे. तुला माझी आई, आज शपथ घालू नकोस आई. काय वाटेल ते झालं तरी माझ्या बहिणीचं लग्न मी लालाशी होऊ देणार नाही. आई बोलो, लालाची वरात चिंचोळ्या गल्लीतूनच आली पाहिजे. येईल राजा, जरूर येईल. लालाची वरात चिंचोळ्या गल्लीतूनच येईल. चंदू, रोजीला जाऊन सांग, राजाने 5,000 रुपये घेऊन चिंचोळ्या गल्लीच्या नाक्यावर बोलवलंय तिला. होय राजा. गोपी, लग्नाची तयारी आहे तशीच राहू देत. अरे पण राजा, गोपी, तू काळजी करू नकोस. हे घे पैसे आणि जाताना आईला एक चांगली साडी आणि संध्यासाठी एक छानसा भरजरी शालू घेऊन जा. ऐक माझं गोपी, तुझ्या घरी वरात येईल, निश्चित येईल, पण ती लालाची नसेल. हाय हँडसम, फक्त 5,000 रुपये मागितलेस? अरे जीव मागायचा होतास. रोजी, तुझ्या या उपकाराबद्दल धन्यवाद. उपकार? अरे या रोजीच्या रक्ताचा एक थेंब जरी तुझ्या कामी आला तरी या रोजीवर उपकारच होतील. जा, आपलं काम कर. गुड लक. बँडवाला इथून कुठून घेऊन चाललाय डायरेक्ट? लाला, ही चिंचोळी गल्ली लग्नाच्या वरातीसाठी एकदम शुभ मानली जाते. हा हा, जेवढ्या जेवढ्या वराती मी या गल्लीतून घेऊन गेलोय त्या सगळ्यांची लग्न फटाफट झाली आहेत डायरेक्ट. तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय मी लाला. शिवाय हा शॉर्टकट आहे ना लाला? शॉर्टकट म्हणजे वरात नवरीच्या घरी लवकर पोहोचणार काय? डायरेक्ट नवऱ्या मुलीच्या घरी. मला पण नवरीला भेटायचंय लवकर. तर मग चल नारळ फोडायला. हे बँडवाला थांबला कशाला? अरे तो तर असा थांबला की समोर तोप उभी आहे. ते कोण आहे त्याला सांग, बाजूला हट. लालाची बारात निघाली आहे. हा, लाला, अजून तुम्ही याला ओळखलेला नाही? लाला काय प्रत्येकाला ओळखत बसेल काय? मला जाऊ द्या पुढे. वरात पुढं जाणार नाही लाला. अरे पण का? मी या मोहल्ल्याचा दादा आहे. ही वरात पुढं जाणार नाही. अरे दादा, लालाच्या संगती दादागिरी कशाला? काहीतरी पाहिजे तर घ्या. आलास तसा परत जा. हे लग्न होणार नाही. अहो पण काय झालं? कशासाठी? नालायका, तुझी मुलगी शोभेल अशा मुलीशी या वयात लग्न करतोस? लाज वाटली पाहिजे तुला. तुला काय करायची मी काय बी करेल. आणि मी काय जबरदस्ती नाही करतो. त्याची आईची परवानगी घेतली आहे. थेरड्या, गरिबाची लाचारी विकत घेऊन तू हे लग्न करतोयस, पण मी हे लग्न होऊ देणार नाही. मुलगीला विधवा करतोय. बघा बघा. अरे वाचवा वाचवा. अरे वाचवा. अरे वाचवा. तुझ्यासारखे नीच गरिबाच्या कपाळावर लिहिलेल्या गरजेचा फायदा घेऊन त्याच्याकडून वाटेल ते लिहून घेतात. त्यात बेईमानी करतात आणि मग त्याचं सर्वस्व लुटतात.
तो गरीब बिचारा काही करू शकत नाही. पण लाला, परमेश्वर अजून जिवंत आहे. हे घे तुझे 5,000 रुपये मुद्दल आणि व्याजासकट. आणि हे 1,000 रुपये तू गोपीच्या आईला लग्नाच्या तयारीसाठी दिलेले. जा फोट कुत्र्या. लाला, आता काय आहे? गोपीच्या कर्जाचे कागद त्याला परत पाठव, नाहीतर तुझे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खायला घालेन डायरेक्ट. पाठवतो 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 पाठवतो. जा भोलू, आपल्या बँड बाजा सकट किशनच्या डॉक्टर मुलाची वरात गोपीच्या घरी घेऊन ये. का केलंस तू असं? वरात कशाला परत पाठवलीस? याचा परिणाम काय होणार आहे तुला माहित आहे? का केलंस तू असं? का केलंस? का केलंस? का केलंस तू असं? गोपी, बाजूला होतो. अरे किती नशीबवान आहे मी. एक आई प्रेम करताना थकत नाही, एक आई मारताना थकत नाही. मार आई, खूप मार. डॉक्टर साहेब, चला बसा घोड्यावर. राजा तिकडे आपली वाट बघत असेल. नाही आई, मी असं घडू देणार नाही. त्यासाठी जीवात जीव असेपर्यंत मी लढत राहीन. आई, मी सांगितलं नव्हतं आपल्या संध्यासाठी राजकुमार शोधून आणून म्हणून? तू बघशीलच, रुबाबदार, देखणा, तरुण, डौलात घोड्यावर बसून येतोय. आणि त्यात डॉक्टर आहे. आपली संध्या खरंच सुखात राहील आई. आता सांग, माझं काय चुकलं मी त्या हलकटाची वरात परत पाठवली त्यात? नाही राजा, माझंच चुकलं. मला माफ कर. नाही आई, मला लाजवू नकोस. तुझा जावई येतोय ना, त्याच्या तयारीला लाग. असं म्हणतोस? हम्म. गोपी, चल तयार हो. बांध फेटा. नाही आई, नाही. आज फेटा मी नाही बांधणार. आज फेटा बांधणार राजा. ये किसन. अरे अरे किसन, हे काय करतोस? नाही राजा, अरे माझी जागा तर ही आहे. नाही किसन, नाही. उठ उठ. अरे वेड्या, आज तरी असं बोलू नकोस. आज तू मुलाचा बाप आहेस आणि मी तर मुलीकडचा. नाही राजा, मुलीकडचं तू आहेसच, पण मुलाकडचा हे तूच आहेस. अरे डॉक्टर बेटा, मी तर तुझा नाबाला बाप आहे, पण तुझा खरा पालन करता हा देव माणूस आहे. काय बोलू, बरोबर आहे ना? बरोबर आहे तुझं किशन. अरे आज याच्याच मेहरबानगीमुळे तुझा पोरगा डॉक्टर होऊ शकला. आज त्याचं लगीन होतंय. अरे राजा नसता तरी 4 सुखाचे दिवस बघायला मिळाले नसते आपल्याला. होय. अरे हा नसता तर नवे कपडेच काय, दारोदार भीक मागत फिरायची पाळी आली असते आपल्याला. नाही बोलू, असं बोलू नकोस. अरे देणारा तो परमेश्वर आहे. नाही राजा, आमचा परमेश्वर तूच आहे. नमस्कार करा. अगं, आशीर्वाद घे. सुखी राहा, सदा सुखी राहा. हिसाब किताब मध्ये राजाचा हिसाब मला ब्याज सकट चुकवायचा आहे. डायरेक्ट आरामखोर मला चाकू दाखवतो, दादागिरी करतो. त्याचा हात पाय मोडून टाक कालिया. हात पाय कशाला लाला, त्याला मी साफ करतो ना पुरा. आखरी टाइम, आखरी चान्स. 1 रुपयात 2.5 लाख. 1 रुपयात 2.5 लाख. अरे खाली आ गया. 1 रुपयात 2.5 लाख. भागो भागो. अब खेळडा येतो, तिकीट विकतोय. काय रे अडियल, राजा कुठे आहे? राजा मला माहित नाही, खरंच माहित नाही. तुला माहित नाही? नाही, शपथ माहित आता नाही. तुला माहित होईल. लाखाचे 12,000 करतोस काय? राजा कुठे आहे? शपथ
4-5 दिवस झाले दिसला होता, त्यानंतर नाही दिसला, करत नाही दिसला. बरोबर सांगतोस तू. अरे हा तर आपला माणूस. टॅक्सी थांबवा. अरे सोडा सोडा त्या गरीबाला, कशाला मारता? ए तुला माहित नाही का मी कोण आहे? कालिया आहे, कालिया. काय समजलं नाही तुला? कालिया. हा. कालिया मी आत्ता जागा पाहिलंय. आज मी त्याला जीवन सोडणार नाही शेठ. तो त्याला संपून ये, तोपर्यंत मी डेड बॉडीची विल्हेवाट लावतो. आश्रमातील माझ्या भावंडांच्या शिक्षणासाठी हा पैसा उपयोगी पडेल. या पैशातूनच जन्माला येतील उद्याचे वकील, डॉक्टर, इन्स्पेक्टर, इंजिनियर्स. राजा, ही तुझी शेवटची चोरी. गोर गरीब जनतेला फसवून लुबाडून मिळवलेला हा काळा पैसा त्याच गरीब जनतेकडे परत गेला पाहिजे. राजा, परत गेला पाहिजे. राजा, ही ड्रग मला दे. हॅलो, पोलीस स्टेशन. तुम्हाला हवा असलेला राजा आत्ताच धरमदास शेठच्या घरी चोरी करून सुभाष चौकाच्या दिशेने पळालाय. Hands up! इतके दिवस सापडत नव्हतास काय? आज कसा मुद्दे मालासकट सापडलाय. बॅग दे, ती बॅग दे इकडे. पकडा साल्याला. चंदू, ठीक आहे बॅग आणि पळ ठेवून. कमला, तू राजा, तुम्ही खूप घाबरलेले दिसताय. काय झालं? माझ्या मागे पोलीस लागले. कमला, पोलीस? होय. म्हणजे डॅडी म्हणत होते तेच खरं. काय म्हणत होते ते? तू चोर आहेस. मी तुला ताबडतोब पोलीस स्टेशनवर घेऊन जाणार आहे. नाही कमला, तू असं करू शकत नाहीस. हे बघ, मी तुला तिथे का घेऊन जाऊ नये याचं काही कारण आहे तुझ्याकडे? पोलीस, पोलीस, चल लवकर, चल. अरे हे काय? पण आता तुम्हाला कुठे घेऊन चाललायस? जिथं तुला जायचं होतं आणि मी न्यायला टाळत होतो तिथे. नाही नाही, गाडी थांबव, मला उतरू दे. नाही कमला, आज मी तुला तिथं नेणारच. इथे कुठे घेऊन आलास तू मला? तुला पाहायचंय ना मी कोण आहे, काय करतो, कुठे राहतो? मग चल माझ्या बरोबर. अरे पण हेच माझं घर आणि हीच माझी भावंड. श्रीमंतांच्या खिशावर डल्ला मारून मला जे काय मिळेल ते मी या गरिबांवर खर्च करतो. कारण परिस्थितीच्या भोवऱ्यात अडकून ते माझ्यासारखे चोर बनू नयेत म्हणून. पण तुला कसली अडचण होती? लहानपणी मेहनत मजदुरी करूनच जगत होतो. पण माझ्या आईच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी अचानक पैशांची गरज पडली. मला कुणीही पैसे दिले नाही आणि मग चोरी करणं मला भाग पडलं आणि माझं सारं आयुष्यच बदलून. चोरीच्या पैशांनी केलेल्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन यशस्वी झालं नाही. ती जग बघू शकली नाही. आंधळी ती आंधळीच राहिली. चोरीचा पैसा कधीच सुख देऊ शकत नाही. आणि एक चोरही कुणाला सुख देऊ शकत नाही. कमला, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. पण एका वकिलाची मुलगी चोराची प्रेयसी होऊ शकत नाही. आणि माझं खरं रूप कळल्यानंतर तू माझी घृणा करशील.
राजा, आतापर्यंत मी तुझ्यावर फक्त प्रेमच करत होते, पण आता मात्र तुझी पूजा करते. अरे सगळेजण स्वतःसाठी जगतात, पण तू मात्र दुसऱ्यांसाठी जगतोस. तुझा उद्देश चांगला आहे राजा, पण मार्ग मात्र बरा नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? राजा, हा? हीच लोकसेवा चांगल्या मार्गाने करता येते. तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल ना, तर मला वचन दे, आता परत चोरी करणार नाही. मग दिलं वचन, पुन्हा चोरी करणार नाही. राजा, युअर अंडर अरेस्ट. अहो रामजी भाई, अहो उठा लवकर. अहो आपल्या राजाला पोलिसांनी पकडलाय. पलार यांना बेटा ठोका. राजा निर्दोष आहे. राजा निर्दोष आहे. हो बाजूला. अरे बाबानो, तुम्ही पुण्याला घेऊन चाललात, राजाला तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत. राजा, 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 बाजूला व्हा. बाजूला, 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 बाजूला. राजाला बेटा ठोकण्याआधी आम्हाला बेटा ठोका. राजा आमचा जीव आहे, या आश्रमाचा प्राण आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. नाही, नाही. थांबा, थांबा, शांत व्हा. राजा, तू सगळ्यांना समजावून सांग. रामजीभाई, रहीम चाचा, तुम्ही सगळे कमला काय सांगते ते ऐकून घ्या. हे पहा, पोलिसांना आपलं काम करू द्या. मी तुम्हाला वचन देते, राजाला काहीही होणार नाही. मी राजाला सोडवून आणेन. इन्स्पेक्टर, तुम्ही तुमचं काम करा. चल राजा. राजा, पण तो तर खरं नाहीये. हो, मला माहित आहे. त्याचीच एक बातमी घेऊन आलोय मी. बातमी? कसली बातमी? त्याचा मोटर ऍक्सिडेंट झालाय. Accident? हो, राजा हॉस्पिटलमध्ये आहे. मला माझ्या राजूकडे घेऊन चल, लवकर चल. चला, तुम्हाला मी घेऊन जायला चालू. राजा, कुठे आहे तो डॉक्टर? माझ्या बहिणीला सुखाची स्वप्न दाखवलीस. अरे राजा, कुठे आहेस राजा? संध्या पण गेली. रामजी, तुम्ही मारलं माझ्या बहिणीला, तुम्ही मारलं. माझी बन भोळी होती, शिकलेली नव्हती, पण तू डॉक्टर तर शिकला होता की नाही? मी तर डॉक्टरला जिता सोडणार नाही, जिता सोडणार नाही. डॉक्टर, तुला डॉक्टरला भेटायचं आहे ना? चल ये आतमध्ये. ये. तुला डॉक्टरला बघायचंय? मला संध्याचं प्रेत, माझ्या संध्याताईचं प्रेत मला नाल्यात सापडलं. राजा कुठे? राजाला पोलिसांनी पकडून नेले. अरे पण हे झालं कसं? मी सांगतो दादा, हे सगळं कालीने केलेलं आहे. तो माझा जीव घेत होता, त्या दोघांनी मध्ये पडून आपला जीव दिला. शेवटी तुम्हाला आमच्या क्लायंटला सोडावंच लागलं, कारण जामीनदार स्ट्रॉंग आहे. आणि ही केस ऍडव्होकेट कमला म्हणजे मी स्वतः हँडल करते. तुम्ही असल्यावर आम्हाला कसली काळजी? सर्व पेपर चेक झालेले आहेत. हवालदार. थँक्यू इन्स्पेक्टर. आता मी तुम्हाला जामीन दिलाय, त्यामुळे आता काळजी करायचं काहीच कारण नाही. ही केस कोर्टात स्टँडच होणार नाही. असं म्हणतेस? चंदू पण आलाय. हम्म, हम्म. हा? काय रे चंदू, तुझा चेहरा का असा लटकला? काय सांगू राजा, हा? काय सांगू? काय झालं? संध्या आणि डॉक्टर आपल्याला सोडून गेलेत राजा. काय बोलतोस? हा राजा. हाय राजा. राजा, काल यानं आणखीन एक अरेस्टान केलं. तुझा ऍक्सिडेंट झालाय असं खोटं सांगून आईला बरोबर घेऊन गेलाय. आईला? राजा, हे दोन निष्पाप जीव यांना पण कालियानंच मारलं. कालिया, आज मी तुला नाही सोडलं. कालिया, तुझ्या काळ्या कर्मांची काळी रात्र संपण्याच्या अगोदर माझ्या आईला सोडून दे. ओ राजा, आलास? माझा अर्धा वाटा दे
आईला घेऊन जा. वाटा हवा. एकाला पण सोडू नका, सगळ्यांना बघा. या राजा आलाय का? राजा, अरे बोल ना राजा. राजा आलाय का? अरे मारामारी करू नका. अरे बोलत का नाही? अरे त्याला सोडा, त्याला मारू नका. आई, तू उठू नकोस. अरे ते लोक तुला मारतात आणि तू म्हणतोस उठू नकोस. राजा, राजा तू माझाच राजा ना. तू कशाला मार खातोस? माझ्या रक्ताने रंग बदललाय का? आई आई नाही. आई तू काळजी करू नकोस. हरामखोराला मी आता सोडत नाही. हर हर महादेव. माझ्या पोराला मारलं, माझ्या सुनेला मारलं. आज तुला मी असा सोडणार नाही. गोपी 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 काय केलंस तू? माझं डोळं तुझ्या आईला दे राजा. नाही गोपी गोपी. गोपी आई, आपला गोपी गेला ग. गोपी, राजा संभाल. थांबा थांबा, त्या सोडून द्या. तुम्ही सगळे या बाजूला जा. रहीम त्याच्या तुम्ही या बाजूला जा आणि बाकी सगळे माझ्या मागे या. चला थांबा. राजा काय झालंय? तुझ्यासारखं देव माणसावर हा कुणाचा कलंक लागता कामा नये, म्हणूनच हा खून मी केला राजा. नाही चंदू नाही. Barrister Paranspe. प्लीज जरा मिस कमलला फोन द्याल का? हा, जस्ट होल्ड ऑन अ मिनिट प्लीज. कमल, काय? फोन आहे तुला. हॅलो, हा मी कमल बोलते. मी राजाकडून बोलतोय. हा बोला. राजाच्या हातून काल्याचा खून झालाय. कालियाचा खून? होय, राजाने तुम्हाला लवकर भेटायला सांगितलंय. हो मी आलेच. डॅडी, कालियाचा खून झालाय डॅडी. हा, ते माहिती आहे मला. आणि खून राजाच्या हातून झालाय. तेही कळलंय मला. तुम्हाला कसं कळलं? तुझ्या चेहऱ्यावरून. आणि तू आता त्याला भेटायला जाणार आहेस. हो डॅडी. हो, याचा अर्थ माझा विरोध असताना सुद्धा तू त्याला भेटत होतीस. अहो पण यापुढे मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. राजाला तू भेटता कामा नयेस. तुम्ही समजता तसा राजा नाहीये डॅडी. तो अपंगांची सेवा करतो, आश्रम चालवतो. हा, आणि कालियाचा खूनही करतो. यापुढे तू त्याला भेटायचं नाहीस. पण डॅडी माझं प्रेम आहे त्याच्यावर. मी नाही त्याच्याशिवाय जगू शकणार. कमाल फाशीचा दोर त्याची वाट पाहतोय, हे विसरू नकोस. पण कायद्याचा फास अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही डॅडी. जाते मी. कमाल, माझ्या मुलीसाठी त्या राजाला फासावर चढवल्याशिवाय मी राहणार नाही. किसन,
राजा राजा किसन आईचं ऑपरेशन झालं? हो सक्सेस झालं. आईची काळजी करू नकोस, तिची प्रकृती लवकरच चांगली होईल. आणि कमला भेटली हो टेलिफोनवर भेटली होती. तुला समक्ष भेटून सगळं काही सांगणारच आहे ती. बरं राजा, निघू मी आता? थांब किसन, चंदूची काही खबर बात लागली का रे? नाही रे राजा, हा? सगळीकडे शोधाशोध केली पण त्याचा कुठंच पत्ता नाही. मला वाटतं या लोकांनी बहुतेक त्याला गायब केलाय. किसन, या पोलिसांचा मागोवा काढा हो. आणि चंदूची खबर लागताच मला कळवा. हो. हा? बरं निघतो. आरोपी राजा हा भिकाऱ्यांचा एजंट, चोर आणि गुंडच नाही, तर तो एक भयंकर खुनी पण आहे. आणि असल्या क्रूर अपराधाला कायद्याच्या कुऱ्हाडीनं कलमच करायला हवा. मिलोड, ज्या चाकूनी कालियावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे तो चाकू समोर ठेवण्यात आला आणि त्या चाकूवर राजाचे फिंगरप्रिंट्स अगदी स्पष्ट आहेत. आरोपी राजा, अपराध तुम्हाला मान्य आहे? आणि मला असं वाटतं मिलोड, की हा एवढा एकच पुरावा राजाचा अपराध सिद्ध करायला पुरेसा आहे. आणि असल्या अपराधाला मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आरोपीला काही सांगायचं आहे? काही नाही. आरोपीचा कोणी वकील? माझा कोणीही वकील नाही. जर वकील हवा असेल तर कोर्टातर्फे आरोपीला वकील देण्यात येईल. धन्यवाद साहेब, पण निष्णात सरकारी वकील आणि आपल्यासारख्या न्यायपंडितांसमोर सामान्यांची काय बिशात? आरोपीच्या बोलण्याचा उद्देश काय? साहेब, मला फासावर चढवण्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला असेल तर आपल्या निर्णयाची वाट पाहतोय मी. ऑब्जेक्शन मिलोड, आरोपीचे शब्द न्यायाची बदनामी करणारे आहेत. आरोपी राजा, कोर्टासमोर बोलताना जरा विचार करून बोलत जा. न्यायमूर्ती साहेब, ज्या न्यायदेवतेचे डोळे आणि कान काळ्या कुट्ट पट्टीनं बांधलेले आहेत, जोपर्यंत न्यायदेवता सत्य पाहूच शकणार नाही, सत्याचे सूर आणि शब्द ज्या न्यायदेवतेच्या कानावर पोहोचणार नाहीत, तोपर्यंत कित्येक निरपराध अपराधाचं जीवन जगतच राहणार. कारण त्यांच्या पाठीशी कुणी नाही, पैसा नाही, वशिला नाही. कोर्ट आरोपीला सक्त ताकीद देते की ह्या पुढे जर कोर्टाची मर्यादा पाळली गेली नाही तर मला फासावर जावं लागणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच शेवटचं बोलून घेतलं. पुढील कारवाई उद्यापर्यंत तहकूब ठेवण्यात येत आहे. जज साहेब, दया करा, अहो आमच्या राजाला वाचवा, राजाला वाचवा आमच्या. जज साहेब, राजाला फाशी देण्यापेक्षा आम्हा सर्वांना तुम्ही फाशीला द्या, पण राजाला सोडवा. दया करा, दया करा जज साहेब, दया करा आमच्या. अरे भाई मेरी तो सुनो. हे बघा, न्याय हा सर्वांसाठी एकच असतो आणि मी न्याय देवतेचा सेवक आहे. दया करा जज साहेब, दया करा. शांत व्हा माझ्या आश्रमवासी बंधूंनो, शांत व्हा. न्यायासनावर असेपर्यंतच हे न्याय देऊ शकतात. आता हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य व्यक्ती आहेत. चला काका. दया करा जज साहेब, दया करा जज साहेब, दया करा, दया करा जज साहेब. ह्या लोकांचं राजाबद्दल प्रेम पाहून मी तर दंगत झालो. राजा खरोखरच आदर्शवादी आहे हे आता मला पटू लागला आहे. पण काका, हं? ही गोष्ट अजून डॅडीना पटू नये याच मला दुःख वाटतं. पण कमल, राजाच्या सद्गुणांबद्दल तू तुझ्या डॅडीने लिहिली होतीस? हे सगळं त्यांना सांगितलं. तो अपंगांना कशी मदत करतो, आश्रम कसा चालवतो, वेगवेगळ्या ठिकाणाहून देणग्या कशा गोळा करतो, हे सगळं त्यांना सांगितलं. अच्छा, पण त्यांना अजून पटतच नाही. असं म्हणतेस? कमल, मी तुझ्या डॅडीनं दुखू शकत नाही आणि तुलाही, कारण ही केस म्हणजे एनिवे मी माझ्या न्यायाधीश पदाचा राजीनामाच देतो. काका, पण ह्या केस मध्ये माझं तुला संपूर्ण सहकार्य असेल. डोंट वरी. थँक्यू काका. कम ऑन. ड्रायव्हर चलो. सामना होता न्यायाधीश माधवरावांचा राजीनामा. पेपर दे.
मला इथे सामनावाचा न्यायाधीश माधवरावांचा राजीनामा सामनावाचा आमच्या समोर आरोपी विरुद्ध सर्व कागदपत्र तयार आहेत, परंतु आरोपीच्या वतीनं कोणीही वकील नसल्यामुळं आरोपीला स्वतःचा बचाव करता येत नाही. सबब कोर्ट आरोपीला शेवटची संधी देत आहे. आरोपीनं आपला वकील द्यावा. मिलॉर्ड, आरोपीच्या खुनशीपणाचा हा दुसरा पुरावा आहे. त्याच्या वतीनं केस लढायला एकही वकील तयार नाही. मिलॉर्ड, ही केस लढण्यासाठी मी तयार आहे. आरोपीची काय इच्छा आहे? मिलॉर्ड, यावेळी आरोपीची मनस्थिती चांगली नाही, तेव्हा माझं वकीलपत्र स्वीकारण्यात यावं अशी मी कोर्टाला पुन्हा एकदा विनंती करते. पण मिलॉर्ड, मला हे कळत नाहीये की आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे, त्याला वकील नको आहे. मग या वकीलपत्राला काय अर्थ आहे? आरोपीच्या मनस्थितीचा विचार करून आरोपीच्या वतीनं मिस कमल परांजपे यांचं वकीलपत्र स्वीकारण्यात येत आहे. थँक्यू मिलॉर्ड. डॅडी, ही माझी पहिलीच केस आहे, मला आशीर्वाद द्या. केस पुढे चालवण्यास अनुमती आहे. सरकारी वकिलांकडून मी सहकार्याची अपेक्षा करते. हॅलो. मिलॉर्ड, या केसशी संबंधित माझे प्रथम साक्षीदार रामजी यांना मी साक्ष देण्यासाठी बोलवते. रामजी हाजीर हो. बोला. मी सत्य बोलेन, सत्याशिवाय काही बोलणार. मी सत्य बोलणार, सत्याशिवाय काही नाही बोलणार. आपलं नाव? रामजी दशरथ. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही किती वर्षापासून ओळखता? 15 वर्षापासून. मग याचा व्यवहार, याची वागणूक तुम्हाला चांगलीच ठाऊक असेल, नाही? अगदी फर्स्ट क्लास. मग मला एक सांगा की हा माणूस एक भयंकर चोर, दरोडेखोर आणि खुनी आहे. तुमच्या भिकेवर मौज करतो, खरं ना? छे 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 बाई, राजाला असं म्हणणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील, किडे. आमचा अन्नदाता आहे, आमचा देव आहे. जज साहेब, तुम्ही देव पाहिला का? तुम्ही पाहिलात? अहो साहेब, आमचा देव आमच्या समोर आहे. राजाने आमच्यासाठी काही नाही केलं. साहेब, राजानं आश्रमातल्या गरीब माणसांना शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील काय नाही केलं साहेब. नाहीतर आम्ही फुटपाथवर जन्मलो होतो आणि फुटपाथवरच मरणार होतो. अच्छा बाई. मिलॉर्ड, आपण याची नोंद घ्यावी. आणि आता ज्यांची मी साक्ष घेणार आहे ते आहेत सरकारी वकील मिस्टर राम परांजपे. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आमच्या विद्वान वकील या केसशी कसलाही संबंध नसलेल्या माणसांच्या साक्षी घेऊन केवळ नाट्याभिनयाचं सुंदर प्रदर्शन करतायत. हा कोर्टाचा आदेश आहे. बोला. जे काही बोलेन ते सत्य बोलेन, सत्याशिवाय काही बोलणार नाही. सत्याशिवाय काही बोलणार नाही. आपलं नाव? कमाल. मुली? नॉट कमल, मिस कमल परांजपे. मी इथे आरोपीची वकील आहे आणि मी आपल्याला आपलं नाव विचारलंय. राम परांजपे. मिस्टर राम परांजपे, आपण विवाहित आहात आणि असलात तर आपल्याला मुलं किती आहेत? मिलॉर्ड, इथे माझ्या खासगी आयुष्याचा काहीही संबंध नाही. संबंध आहे मिलॉर्ड, आणि म्हणूनच हा प्रश्न मी यांना इथे विचार. अनुमती आहे. ठीक आहे. मी विवाहित आहे, माझी पत्नी मयत झालेली आहे आणि मला एक मुलगी आहे. मुलीचं नाव? कमल. काही दिवसांपूर्वी तुमची मुलगी खरेदी करायला गेलेली असताना भर रस्त्यावर तिचे दागिने आणि तिचे अब्रू लुटण्याचा प्रयत्न करणारा कोण होता? माहित नाही. तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण मी आता तुम्हाला त्याची आठवण करून पण देणार. मिलॉर्ड, याचा या केसशी काहीही संबंध नाही. संबंध आहे मिलॉर्ड. ज्याचा खून झालाय तोच हा लुटारू कालिया. सरकारी वकिलांना आता तरी आठवलं असेल. हा. आणि याच बवाली कालियाच्या वतीने तुम्ही केस लढवत आहात मिस्टर परांजपे.
कालियाच्या हातून तुमच्या मुलीला वाचवणारा देव माणूस कोण होता आठवतंय? नाही. विसरलात? तुम्ही त्याला शाबासकी दिलीत, त्याची पाठ थोपटलीत, हे तरी आठवते ना? हा, ते आठवतंय. कमाल आहे. माझ्या सिनियर वकील साहेबांना शाबासकी दिलेली आठवते, पाठ थोपटलेली आठवते, पण ज्याला शाबासकी दिली ती थोर व्यक्ती काही आठवत नाही. आणि ती व्यक्ती आपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. याच व्यक्तीनं यांच्या मुलीला गुंडांच्या तावडीतून सोडवलंय. मिलॉर्ड, माझ्या अशिलावर चोर, गुंड, खुनी म्हणून जे आरोप केलेत ते मी साफ नाकबूल करते. आरोप नुसते नाकबूल करून आरोपी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही मिलॉर्ड. आरोपीने ज्या चाकूने कालियाचा खून केलेला आहे तो चाकू आरोपीच्या फिंगरप्रिंट सहित पुरावा म्हणून कोर्टासमोर दाखल करण्यात आलेला आहे. तो पुरावा ऍडव्होकेट मिस परांजपे यांनी खोटा ठरवावा. ठीक आहे मिलॉर्ड, त्यासाठी मी माझे तिसरे साक्षीदार इन्स्पेक्टर पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलवते. थँक्यू बॅरिस्टर परांजपे. थँक्यू. थँक्यू. एस बी पवार हाजीर हो. बोला. मी जे सांगणार आहे सत्यच सांगणार आहे, सत्याशिवाय काही सांगणार नाही. मी जे सांगणार आहे ते सत्यच सांगणार आहे, सत्याशिवाय काही एक सांगणार नाही. इन्स्पेक्टर पवार, कालियावर हल्ला झाला तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष हजर होता? होय. मग आरोपी राजाने कालियावर जे वार केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले असतीलच? नाही. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो तेव्हा कालिया मरून पडला होता. तुम्ही राजाने वार केलेले प्रत्यक्ष पाहिलेले नाही, मग तुम्ही तसा रिपोर्ट कसा केला? याची नोंद घ्यावी मिलॉर्ड. मिलॉर्ड, या केसवर विसंगती मी आपल्याला दाखवून देते. कालियाच्या शरीरावर 5 घाव दाखवण्यात आले, एक पोटावर आणि 4 पाठीवर. ते घाव तुम्ही पाहिले असतीलच? होय. ते सगळे घाव सारखेच होते? नाही, पाठीवरची जखम खोल होती. मग हे वेगळे घाव पाहून तुम्हाला संशय नाही आला? आला ना. काय संशय आला? प्रथम मला वाटलं की हे 2 घाव वेगवेगळ्या चाकूने केलेले असावे. मी तसं रिपोर्ट मध्ये नमूद केलेलं आहे, पण दुसरा चाकू न सापडल्यामुळे. तुम्ही तिथेच पडलेला एक चाकू उचलला ज्याच्यावर राजाचे फिंगरप्रिंट्स होते, बरोबर? मग दुसरा चाकू कुठे आहे? दुसरा चाकू? हो, दुसरा चाकू आणि दुसरा आरोपी देखील. आरोपी? अरे साहेब, पिंजऱ्यात येऊन बोल. बोला. मी जे काही बोलेन ते सत्य बोलेन, सत्याशिवाय काही बोलणार नाही. मी जे काय बोलीन सत्य बोलीन, सत्याशिवाय काही बोलणार नाही. तर साहेब, हे खोटं सांगायचंय मला. काळ्याचा खून मी केलाय साहेब, मी केलाय, राजाने नाही. नाही 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 चंदू, तू असं बोलू नकोस. कालियाचा खून तू का केला? तो आमच्या राजाला कदम करणार होता, म्हणूनच मी त्याला कदम केला साहेब. नाही चंदू नाही. खून केला याचा पुरावा आहे तुझ्या? हा साहेब, आहे ना साहेब. ज्या कालियाचा खून ज्या चाकूने केलाय तो चाकू आहे साहेब, तो हा चाकू आहे साहेब. आणि साहेब, या पोलिसांच्या मेहरबानी आणलेला हा डॉक्टरी रिपोर्ट आहे साहेब. तो चाकू जप्त करा. तू कुठं होतास? मी कुठं होतो हे जर तुम्ही या वकील साहेबांना, या पोलिसांना विचारले असते तर तुम्हाला सर्व माहित पडलं असतं साहेब. साहेब, या लोकांनी मला गायब करून राजाला पासावर चढण्याचा प्रयत्न करत होते साहेब. तुला कसं कळलं? साहेब, एक दिवस हे वकील साहेब पोलीस चौकीमध्ये. राजाला फाशी होईपर्यंत या हरामखोराला सोडायचं नाही. त्याची साहेब काळजी करू नका. वकील साहेब, हा जुल्म तुम्ही करू नका साहेब. हे जुल्म तुम्ही करू नका साहेब. बघा, मला पासावर चढवा, राजाला सोडून द्या साहेब. मी तुम्हाला सांगतो, राजाला सोडून द्या. आणि त्याच्यावर जरा नीट लक्ष ठेवा. येस सर. असं झालं साहेब. मिलॉर्ड, कालियानी राजाचा सर्वनाश करायचे अनेक प्रयत्न केले. केवळ राजाच नाही तर राजाचा मित्र गोपी, त्याची बहीण, तिचा नवरा, या सर्वांना कालियानी ठार केलं. या कालिया विरुद्ध अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या, त्याच्या विरुद्ध अनेक केसेस दाखल झाल्या. पण का कुणास ठाऊक प्रत्येक वेळी हा कालिया निर्दोषपणे सुटला गेला आणि समाजात मोकाटपणे वावरायला लागला. आणि इकडे राजा आपल्या वृद्ध आणि आंधळ्या आईला डोळे द्यायचा प्रयत्न करत होता, लाखो लोकांची सेवा करत होता. आणि हाच त्याचा गुन्हा मानून त्याला फासावर चढवण्याचे प्रयत्न होतात. आपण या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करते. कोर्टासमोर सादर झालेल्या साक्षी पुराव्यानं हे सिद्ध होत आहे की आरोपी चंदू यानं मयत कालिया
याचा निघृणपणे खून केला. याच केसमधील दुसरा आरोपी राजा याला खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. मात्र याच केसच्या अनुषंगानं राजाचं पूर्व आयुष्य कोर्टासमोर आलं आहे. त्यानं त्यात चोरी, लूटमार आदी प्रकारचे गुन्हे केले आहेत आणि ही गुन्हेगारी करून त्यानं अपंगांसाठी एक आश्रमही चालवला आहे. पण हे सामाजिक कार्य त्यानं वाममार्गानं पैसा मिळवून केलं आहे. म्हणून कोर्ट त्याला अशी ताकीद देत आहे की त्यानं हा वाममार्ग सोडून चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करावं. आरोपी चंदू याला भारतीय दंडविधान संहितेच्या 302 कलमान्वये जन्मठेपीची शिक्षा फरमावित आहे आणि राजा याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा फरमावित आहे. मात्र कमाल केली. एका खुनाचा आरोप स्वतःवर घेतला. बघा, मित्र असावं तर असावं, पण राजा वाचला. कॉंग्रॅच्युलेशन ॲडव्होकेट कमल परांजपे. थँक्यू मिस्टर परांजपे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. चंदू, राजा, चंदू, चंदू तू काय केलंस हे? राजा, नाही राजा, तू माझी काळजी करू नकोस. राजा, चल आपल्या लवकर हॉस्पिटलला जायला पाहिजे. आई कशी चांगली आहे. आजच तिच्या डोळ्यावरची पट्टी काढणार आहेत. चंदू, काळजी करू नकोस. हा. आईला माझा नमस्कार सांग. आता हळूहळू डोळे उघडा. हा, राजू, आईच्या डोळ्यात तुला सारखा बरं आहे. आई, आई, ज्याने तुझे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण केले आणि मला दृष्टी दिली, त्या गोपीला मी पाहू शकत नाही रे. नमस्कार, माफ करा राजाभाऊ, तुमच्याबद्दल आमचा फारच गैरसमज झाला. तुम्ही आम्हाला क्षमा केली पाहिजे. नाही साहेब, तुम्ही मला वडिलांसारखे आहात. उलट माझ्या हातूनच काही चूक झाली असेल तर मला माफ करा. अरे, इतका चांगला जावई मी आपल्या हाताने घालवून बसलो असतो. आता आपल्याला विनंती एवढीच की माझी मुलगी येईल, तिला आपली सून करून घ्या. सून अजून आली नाही. मी तिला बघायला आतुर झाले. नमस्ते. नमस्कार करते. आयुष्यमान